लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून ऐनवेळी उमेदवारीबाबत धक्कातंत्र वापरले जाण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीतून श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांचे नाव निश्चित झाल्यास महायुतीच्या उमेदवारीतही बदल शक्य आहे. त्यातून 1998ची पुनरावृत्ती होणार की विद्यमान खासदारांना संधी मिळणार, याविषयी उत्सुकता असेल. दरम्यान, महायुतीचा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार बदलायचा झाल्यास पालकमंत्री हसन मुश्रीफ की राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्यापैकी कोण, याची उत्सुकता असणार आहे. काम करण्याची पद्धत, जातीय समीकरणे, आर्थिक रसद या सर्वांचा विचार करूनच उमेदवारी दिली जाणार आहे. लोकसभेच्या 1998च्या निवडणुकीत शिवसेनेकडून कोल्हापूरमधून दिवंगत विक्रमसेन घाटगे यांचे नाव जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने त्यावेळी सलग 5 वेळा खासदार असलेल्या उदयसिंगराव गायकवाड यांची उमेदवारी रद्द करून सदाशिवराव मंडलिक यांना उमेदवारी दिली होती. कागल तालुक्यातील या दोन राजकीय विरोधकांच्या लढतीत दिवंगत मंडलिक यांनी बाजी मारली होती. गायकवाड उमेदवार असते तर कदाचित निकाल वेगळा लागला असता. पण त्यानंतर वर्षभरात झालेल्या निवडणुकीत काँग्रेसमध्ये फूट होऊन राष्ट्रवादीची स्थापना झाली आणि 1999 मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत गायकवाड व मंडलिक यांच्यात झालेल्या लढतीत पुन्हा मंडलिकच विजयी झाले. महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापासून भाजपच्या नेत्यांपर्यंत सर्वांकडून कोल्हापूरच्या दोन्ही जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटालाच दिल्या जातील, असे सांगितले जाते. पण त्याचवेळी उमेदवार कोण, या प्रश्नाचे उत्तर संबंधितांकडून दिले जात नाही. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता 1998 प्रमाणेच ऐनवेळी उमेदवार बदलला जाईल का, याविषयी उत्सुकता आहे. पण सध्या स्थितीत शिंदे गटाकडेच विद्यमान खासदार आहेत. भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे ताकदीचा उमेदवार नाही. उमेदवार बदलायचा झाल्यास राष्ट्रवादीला जागा सोडून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना रिंगणात उतरवले गेले तर आश्चर्य वाटू नये. दुसरीकडे भाजपकडून खासदार महाडिक यांना उतरवले तर महाडिक विरुद्ध काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. पाटील यांच्याकडून मोठी ताकद महाडिक यांच्या विरोधात उभी केली जाईल. त्यातून 2019ची पुनरावृत्ती टाळायची झाल्यास आणि उमेदवारीत बदल करायचा झाल्यास मुश्रीफ यांचेच नाव पुढे येण्याची शक्यता आहे. मुश्रीफ हे सलग 5 वेळा आमदार, त्यातील 20 वर्षांहून अधिक काळ मंत्रीपद, त्या जोरावर कागलमध्ये उभा केलेला विकासकामांचा डोंगर आणि सतेज पाटील यांच्याशी सहकार क्षेत्रात असलेली त्यांची मैत्री ही त्यांच्या दृष्टीने जमेची बाजू आहे. या जोडीला आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्यासह भाजप, शिवसेना, शिंदे गट व राष्ट्रवादीची ताकद या सर्वांच्या जोरावर मुश्रीफ हेच महाविकास आघाडीसमोर मोठे आव्हान उभे करू शकतात, असा एक अंदाज आहे. येत्या 8 ते 10 दिवसांत या संदर्भातील चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा. चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जगात भारी कोल्हापुरी.